राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरपालिका रोनक ॲडव्हर्टायझिंग रोनक ॲडव्हर्टायझिंग ते रोनक ॲडव्हर्टायझिंग मी सांगितलं म्हणून म्हणजे कुठेतरी हा पाणी मुरतोय का स्थानिक लोकप्रतिनिधीचा यामध्ये हात आहे का रोनक ॲडव्हर्टायझिंगला। EMC मेरे बातों को नहीं सुनने इसलिए उनको जगाने का हमने काम किया। आज 2 तारीख को लेटर दिया, कुछ भी रिप्लाई नहीं। 11 तारीख को लेटर दिया, उसका भी कुछ रिप्लाई नहीं। 1 जुलै 2024 रोजी खारघरपेठ गावामधील रोनक ॲडव्हर्टाइजमेंटचा फलक पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं। याच उद्देशाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शाहबाज पटेल यांनी प्रशासनाला इशारा देऊन देखील प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही। याविरुद्ध आता प्रशासनाला जाग आणण्यासाठी शाहबाज पटेल यांनी आज आंदोलन केलं। पाहूया संदर्भात महाराष्ट्र 36चा स्पेशल रिपोर्ट। काही नाही, हे तात्पुरतं कारवाई आहे, त्याच्यात काही होणार नाही। हे 2 दिवसात 2 पत्र देतात। पनवेल महानगरपालिका से बढ़के कौन? आम्हाला लिखित पाहिजे, लेखी आश्वासन आपल्याला पाहिजे। हे तुम्हाला आम्ही पत्र देतोय, याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार किती बॅनर तर निघालेच पाहिजे। पनवेल महानगरपालिकेला रोनक ॲडव्हर्टायझिंग विरोधात आम्ही आज पत्र दिलेलं आहे। यांनी 15 दिवसात कुठलीही कारवाई केली नाही। ते पापडीच्या पाड्या येथे आज या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला। पनवेल महानगरपालिकेच्या या कार्यालयासमोर थेट राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून रोनक ॲडव्हर्टाइजमेंटच्या होल्डिंगच्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला। काय भावना आहे? कसं आहे, मी जेव्हा मला माहिती पडला 1 तारखेला होर्डिंग कोसळली होती पापडीच्या पाड्याच्या इथे, मी 2 तारखेला पनवेल महानगरपालिका पत्र दिला। त्यांना सांगितलं 15 दिवसाचा मी अल्टिमेट त्यांना दिला होता का 15 दिवसात याच्यावर कुठली कारवाई तुम्ही करणार आहात त्या संदर्भात मला तुम्ही सुचवा। म्हणून मला 15 तारखेपर्यंत काही सूचना केलेली नाही। त्याच्यानंतर मग मी 13 तारखेला यांना पत्र दिला का मी 16 तारखेला आंदोलन घेत आहे। ते मग हे लोक एवढं घाई यांना झाले, मला 2 पत्र पाठवले नगरपालिकाने। एक पत्र मला दिलं आहे, त्याच्यावर 10 तारीख लिहिलेली आहे। त्या पत्रामध्ये तुम्ही असं सांगतो मी, त्यामध्ये मी 11 तारखेला एक पत्र दिला होता, ती डेट पण ह्यामध्ये 10 तारखेच्या मध्ये तिथे पोस्ट केलेलं आहे, त्यामध्ये 10 तारखेला। मग ते त्यामध्ये पण थोडासा स्क्रॅच करून तिकडे त्याला 11 तारीख केलेली आहे। हे डेटमध्ये बदल झालेले हो, म्हणजे यांना एवढी घाई झाली का ते रोनक ॲडव्हर्टायझिंगनी सांगितलं म्हणून म्हणजे कुठेतरी हा पाणी मुरतोय का स्थानिक लोकप्रतिनिधीचा यामध्ये हात आहे का रोनक ॲडव्हर्टायझिंगला। रोनक ॲडव्हर्टायझिंग संपूर्ण पनवेल महानगरपालिकेला विकलेली आहे असं मला वाटतं। तुम्ही संपूर्ण पनवेलमध्ये बघणार ना तर नुसता रोनक ॲडव्हर्टायझिंग वाटतंय का हे लोकांची जीवाशी खेळतात का हे लोक। तुम्ही कुठे पण जाऊन बघा, पूर्ण एवढे मोठे मोठे होर्डिंग लावलेले आहेत का, याचा स्ट्रक्चर ऑडिट केलेलं का ह्या लोकांनी। आता ते पापडीच्या पाडावर 2 फुटीवर तो होर्डिंग होता, म्हणजे हे घाटकोपरसारखे तिकड घाटकोपरचं हे म्हणतात तिकडचा लिगल होता घाटकोपरचा, म्हणजे तिकडे पण लोकांची जीव गेला ना। बरोबर, आता पण तुम्ही ह्या लोकांची जीवाशीन खेळतात ना। महानगरपालिकाचे अधिकारी पण या लोकांची जीवाशीनच खेळतात ना। आतापर्यंत तुम्हाला काय प्रतिक्रिया दिली आहे? पनवेल महानगरपालिकेच्या दालनात तुम्ही गेलात प्रतिउत्तर मागण्यासाठी, काय प्रतिउत्तर मिळालं? त्यांनी सांगितलं आम्ही लिगली चौकशी आमची चालू आहे, जिथे स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे का नाही आणि जे ह्यामध्ये दोषी मिळतील त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आणि जे कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याला आम्ही ब्लॅकलिस्टेड करणार अशी आम्हाला त्यांना आश्वासन दिलेलं आहे। आम्ही आज त्यांना निवेदन दिलेलं आहे। आम्ही ह्या 15 दिवसात या लोकांनी कुठली कारवाई केली नाही, ते आम्ही परत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून परत आम्ही तिकडे उपोषणाला बसणार, याचं आम्ही तिकडे निवेदन देऊन आज त्यांना कळवलेलं आहे। सर, रोनक ॲडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून जे होल्डिंग्स लावलेले आहेत त्या संदर्भात त्यांनी पाठपुरावा दिल्यानंतर सांगितले की कोणी तिसऱ्या व्यक्तीने हे पाडण्याचा प्रयत्न केला असं देखील प्रतिउत्तर। असा रोनक ॲडव्हर्टायझिंगनी एक पत्र दिले आपला पोलीस स्टेशनला का हे होर्डिंग कोणीतरी पाडलेलं आहे, त्या कशाला ते लोक होर्डिंग पाडायला जातील, ते म्हणतात कट केलेला आहे। तर तुम्ही माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, ते तुम्हाला वाटला ते मी व्हिडिओ दाखवतो। ते पूर्ण पद्धतीने हवाने ते उकरून गेलेलं आहे, 2 फुटीवर ते खड्डा केला होता। हे कोण जाणार त्यांच्याकडे पाळण्यासाठी? सर, तुमच्या प्रमुख मागण्या काय असतील आता या ठिकाणी? माझ्या मागण्या हेच आहे, जी घाटकोपरला घटना घडली होती ती परत इथे रिपीट झाली पाहिजे नाही, ह्याची
दक्षता पनवेल महानगरपालिकाने घ्यावी ही माझी विनंती आहे। सर जैसा कि घाटों पर पहले भी हादसा हो चुके हैं, पूरे नवी मुंबई में रौनक एडवर्टाइजमेंट लगा हुआ है, जहां एक तरफ बीएमसी ने कार्रवाई किया ताबड़तोड़ इलीगल एडवर्टाइजमेंट पर, एनएमसी ने किया है, तो पीएमसी क्यों नहीं कर रही? इसके पीछे कारण क्या लग रहा है आपको? पीएमसी क्यों नहीं कर रही है, आपका प्रश्न अच्छा है। मुझे लग रहा है इसके पीछे लोक प्रतिनिधि बहुत ज़्यादा इनके पीछे पड़े साथ में है, इसलिए इनके ऊपर कार्रवाई नहीं हो रही है। याबाबत काही खास खुलासा करणार आहे का राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून? पुढे काही नवीन बदल पाहायला मिळेल का? यामध्ये आता सध्या पाठपुरावा चालू आहे, याच्यानंतर जे माहिती मला पडेल ती आम्ही पत्रकारांना 100% कळवणार आहे। याबाबत पनवेल महानगरपालिका काय कारवाई करणार, खरं तर हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। शाहबाज पटेल यांनी केलेल्या युवकांसोबत या मोर्चामध्ये योग्य ती कारवाई झाली का, प्रशासन काय करणार आहे, या सगळ्या गोष्टींवर महाराष्ट्र 36च्या माध्यमातून पाठपुरावा करणार आहोत। नितंब बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र 36ला सबस्क्राईब करायला विसरू नका।